नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळी सकाळी तुम्हाला अगर जोराची भूक लागली आहे आणि काहीतरी चविष्ट आणि कमी तेलाचा नाश्ता खाण्याचं तुमचं मन होत असेल, तर विश्वास ठेवा, हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर आपल्याला एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 कप बारीक चिरलेला फ्लावर घेतलेला आहे. तर हा फ्लावर आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे पाणी आपल्याला 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे फ्लावरच्या जागी बटाट्याचा पण वापर करू शकता, नाहीतर गाजर या मुळाचा पण वापर करू शकता. तर आता हे पाणी व्यवस्थित उकळलेले आहे आणि हे फ्लावर आता शिजले आहे. त्यानंतर आता हे फ्लावर आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे. मग आपल्याला या रेसिपीसाठी डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी परत आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर तुम्ही इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. आणि आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. तर आता इथे हे पाणी व्यवस्थित उकळलेले आहे. मग आपल्याला या पाण्यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे तांदूळ पीठच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला थोडे थोडे करून हे पीठ या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हे पाणी आणि पीठ आता चमच्याने आपल्याला ढवळायचं आहे. तर हे पाणी आणि पीठ आता व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे मिश्रण 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित वाफवून झाले आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग आपल्याला ही स्टफिंग बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये हा 1 कप फ्लावर घालायचा आहे आणि याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे फ्लावरची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे. आणि यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे आहे. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण घालू शकता. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. आणि आता इथे हे
तांदळाचे पीठ पण पूर्णपणे थंड झालेले आहे. त्यानंतर हे पीठ आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे. मग हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हे पीठ आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे. मग हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे पीठ थोडेसे हातात घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवायचा आहे. आणि हा गोळा चपटा बनवून आपल्याला याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण उकडे मोदक बनवितो त्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे. आणि हा गोळा पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा गोळा आपल्याला थोडासा चपटा बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने, तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे पीसेस बनवून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळे पीसेस बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे सगळे पीसेस या तेलात घालायचे आहेत. आणि आता यांना दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित सेलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही फ्लावरचा पराठा बनवण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने फ्लावरची ही रेसिपी बनवून खाऊ शकता. तर ही रेसिपी वेगळ्या पद्धतीची पण बनेल आणि टेस्टी पण बनेल. तर आता इथे मी पीसेस व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय करून घेतलेले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे ही तांदळाच्या पिठाची रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.